राहुल गांधी कोल्हापुरात दाखल. राहुल गांधींच्या हस्ते आज कसबा बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं लोकार्पण. पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन करणार. बंजारा वेशामध्ये नागरिक दाखल. भाजपसाठी पंतप्रधान गल्ली बोळामध्ये फिरत आहेत. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका. वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात. काही जण ऐकत नाहीत. एवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल. अजित पवारांकडे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही. दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वडेट्टीवारांची टीका. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आज संसदीय बोर्डाची बैठक. उमेदवारांवर चर्चा करून यादी फायनल होणार. पवार मराठवाड्यामधील इच्छुकांच्या स्वतः मुलाखती घेणार. लक्ष्मण हाके आणि प्रकाश आंबेडकरांची काल भेट झाल्याची माहिती. हाके आणि आंबेडकरांमध्ये जवळपास 1 तास चर्चा. राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं आणि प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास. आयएस अधिकारी पूजा खेडकरचे वकील दिलीप खेडकरांचा आरोप. छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई. जालना आणि मालेगावमधून 1 आणि छत्रपती संभाजीनगरमधून 2 ताब्यात. मालेगावातही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर एनआयएचा छापा. हरियाणामध्ये संपूर्ण 90 जागांसाठी मतदान सुरू. सकाळी 9 वाजेपर्यंत 9.53% मतदान. 1031 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 8 ऑक्टोबरला निकाल.